Sir, more than 100 people died, sir. Can you imagine? Sir, VLOs died and they have written the letter that CEO is responsible for my committing suicide. So many VLOs are murdered, they died. And also more than 150 people died and so many are hospitalized. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण सगळ्यांनी बंगालचा वाघ पाहिलेला आहे. पण आज चर्चा होते ते बंगालच्या वाघिणीची, ममता बॅनर्जीची. हुकुमशहा सरकारबरोबर कसं लढायचं हे जर शिकायचं असेल तर मला असं वाटतं ममता बॅनर्जी यांच्याकडून सगळ्यांनीच शिकलं पाहिजे. आज इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे की एखाद्या राज्यातली मुख्यमंत्री ही वकिलाचा कोट घालून तिथे सुप्रीम कोर्टामध्ये हजर झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रतिवाद केला. आज सगळीकडे ममता बॅनर्जी यांची चर्चा होते आहे. त्यांचं प्रचंड कौतुक होत आहे. कौतुक करणारे लोक हेच म्हणत आहेत की परिस्थिती कशीही असो, लढलं पाहिजे, भिडलं पाहिजे. ममता बॅनर्जी याच्यातनं जिंकेल की हरेल माहिती नाही, पण इतिहासामध्ये नोंद होईल की ती लढली आणि ती भिडली. आपल्या राज्यावर इतक्या डीप लेवलचं प्रेम असायला पाहिजे. आपल्या लोकांसाठी इतक्या काय तन्मयतेने, इतक्या लेवलचं आस्था असायला पाहिजे, इतकी तळमळ असायला पाहिजे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्याबद्दल. तेव्हाच कोणीतरी हे इतकं मोठं टोकाचं पाऊल घेऊ शकतं. अशा प्रकारे लोक कौतुक करतात. काय झालं होतं थोडक्यात सांगते. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचं इलेक्शन कमिशन जे काय घोळ घालत आहे त्याच्यामुळे पश्चिम बंगालचे लोक त्रासलेले आहे सर, ममता बॅनर्जी म्हणत आहेत. इलेक्शन कमिशन हे SIR नावाची जी नवीन गोष्ट काढलेली आहे इलेक्शन कमिशनने, त्याच्यामुळे अनेकांची नावं जी आहेत ती गाळल्या जात आहेत. जसं बिहारमध्ये 65 लाख लोकांची नावं गळाली. ममता बॅनर्जींच्या या राज्यामध्ये अनेक लोकांची नावं गळाली. अनेकांवर प्रेशर होतं, त्यांनी स्वतःला संपवलं. याच्यावर आपण व्हिडिओ मागेच केलेले आहे. प्रेशरमध्ये येऊन खूप मोठं काम असल्यामुळे पण अनेक लोक BLO हे आयुष्य संपवताना आपण पाहिलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये अनेक लोकांनी तसं केलं. आणि या वेळेला ममता बॅनर्जी हे सगळे मुद्दे आज कोर्टामध्ये मांडत होत्या. आज तारीख दिलेली होती, त्यांनी याचिका दाखल केलेली होती सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यामुळे त्याची तारीख होती. या ठिकाणी इतर अनेकसुद्धा वकील होते, म्हणजे कपिल सिब्बल होते आणि काही वकील यांच्याकडून होते. ममता बॅनर्जी स्वतःसुद्धा होत्या. ममता बॅनर्जी स्वतःसुद्धा बोलल्या. काय काय बोलल्या त्या हे पण मी तुम्हाला सांगते. त्यांनी हे सांगितलं की आम्ही इलेक्शन कमिशनला 6 पत्र पाठवले. डिटेलमध्ये सांगितलं काय पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन कमिशनच्या लोकांनी घोळ केले. ममता बॅनर्जी म्हणतात आम्हाला उत्तर आलं नाही. त्या म्हणतात की जस्टिस इज क्राईंग. तुम्हाला तो व्हिडिओ मी लावून दाखवणार आहेच. त्या म्हणतात की जस्टिस इज क्राईंग बिहाइंड क्लोज डोअर्स. दाराच्या बाहेर न्याय रडतो आहे आणि आम्ही दार उघडू शकत नाही. तुम्ही दार उघडू शकत नाही आहात. तुम्ही दार उघडा, न्याय येईल. तुमच्याकडे आहे, तुमच्या हातात आहे. सुप्रीम कोर्टाला सांगताना त्या म्हणतात. त्या म्हणतात इतक्या पद्धतीचा आम्ही अन्याय कधीच पाहिला नाही. इलेक्शन कमिशनला तर त्यांनी व्हॉट्सॲप आयोग असं सुद्धा म्हटलेलं आहे, कारण व्हॉट्सॲपच्या अनेक गोष्टींनुसार ते काम करतात असं त्यांचं म्हणणं होतं. ते म्हणतात की अनफेअर पद्धतीने पश्चिम बंगालच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे. जवळपास 1.4 कोटी लोकांवर डिस्प्युटेड म्हणून शिक्कामोर्तब केलेलं आहे. 1.4 कोटी म्हणजे तुम्ही बघा, 140 लाख लोकांवर डिस्प्युटेड, 140 लाख लोक यांची नावं यांना काढून टाकायची आहे. जर असतीलच कोणी बांगलादेशी तर प्रूव्ह करून काढावं ना. मागेही तुम्हाला मी सांगितलं आहे, 10 वर्षात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 81,000 बांगलादेशींना बाहेर काढलं आणि 10 वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना फक्त 5,000 लोकांना काढलं. 81,000 मनमोहन सिंगनी काढलेले कुठे आणि हे 5,000 यांची चिरकुट कुठे? हे काढू शकलेले नाही, आयडेंटिफाय करू शकलेले नाही आहेत. आणि आज जे लोक यांना वोट करू शकणार नाही असं माहिती, असे हिंदू, मुस्लिम, छोट्या जातीतले लोक यांना डिस्प्युटेड म्हणून टार्गेट केलेलं आहे. त्या म्हणतात की 58 लाखपेक्षा जास्त लोकांची नावं हटवण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने नाव हटवल्यामुळे मतदानांच्या हक्कावर परिणाम होतो आहे. त्यांनी कोर्टमध्ये बोलण्याची विनंती केली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की खूप तक्रारी, खूप चुका त्यांनी त्याच्यात दाखवल्या आणि त्या म्हणतात की आम्हाला उत्तर तुम्ही द्या.
इलेक्शन कमिशनला उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. आता 9 तारखेला पुढची सुनावणी आहे, 9 किंवा 10 तारखेला असं म्हणतात. आणि इलेक्शन कमिशननी वेळ मागितला होता, तर कोर्टाने सांगितलं की ह्याच्यापर्यंत जा. बोललं असं जात आहे की जो व्हिडिओ तुम्ही बघाल तर त्याच्यातनं कळेल की कोर्टाला सुद्धा या गोष्टी कळल्या आहेत, पटल्या आहेत. पण आता माहीत नाही कोणता दबाव त्यांच्यावर येतो आणि ते कोणत्या बाजूने निकाल देतात. पण भयंकर पद्धतीने आज जे ममता बॅनर्जींनी दाखवलं, एकीकडे मुंबईमध्ये आपण पाहतोय की मेहता नावाची कोणीतरी अमराठी व्यक्ती महापौर होते आहे. अमराठी व्यक्ती होऊ दे महापौर, पण त्यामुळे इथल्या मराठी अस्मितेसोबत हे लोक खेळ पण करत आहेत. असं नाही आहे यांना आस्था आहे. अनेकदा मराठी कल्चर कसं हे असतं, मराठी लोकांना घर मिळत नाही, जागा मिळत नाही, तुम्हाला हुसकावून लावण्यात येतं, या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. आणि त्याच्यामध्ये हे सगळं आज महाराष्ट्रासाठी उभे राहणारे असे लोक नाही आहेत, पण पश्चिम बंगालसाठी ही बाई भिडली आणि ती भिडतेच. त्यांच्या त्या काय म्हणूया, त्यांचं इलेक्शन सगळं हँडल करणाऱ्या एजन्सीच्यावर छापा जेव्हा पाडला होता ईडीनी, तेव्हा त्या सगळे कागदपत्र फाईली घेऊन बाहेर पडल्या. म्हणाले तुम्ही काय करताय, तुम्ही नॉटी होम मिनिस्टर असं त्यांनी म्हटलेलं होतं की हे काही काम करत नाही, यांना काही करायचं नाही आणि हे मुद्दामून आमच्या याच्यात ढवळाढवळ करताय, महिलांसोबत अन्याय करताय असं सुद्धा यांनी याच्यात म्हटलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहे. याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि ममता बॅनर्जीचा हा व्हिडिओ पूर्ण पहा. What to, sir? We are grateful. Bengal people are so happy that this court gave order that Aadhaar card will be one of the proof documents. But they said no, only with Aadhaar card. Said in other state, said the domicile certificate is allowed. Said the family registered card is allowed. Said the government housing card is allowed. The health card is allowed. The bank books means whatever caste certificate is allowed. Only they targeted Bengal on the eve of election. Said 4 opposition states are going for on the eve of election. But why after 24 years? What was the hurry to do it? What it takes 2 years? Only within 3 months. Even when the festival season is there, when the harvesting season is there, when people are not in a mood to be in the city, they were in the outside, they are traveling, and that time they issued the notices and all this. Sir, more than 100 people died, sir. Can you imagine? Sir, BLOs died and they have written the letter that CEO is responsible for my committing suicide. So many BLOs are murdered, they died. And also more than 150 people died and so many are hospitalized. Sir, because of the harassment of the people, because of Bengal is targeted, sir. Sir, you tell me why not Assam? Sir, why not Assam?